श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्राम ओम सहस शीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम एकमुखाय विद्महे दशभुजाय धीमहि तन्नो कल्किदत्तः प्रचोदयात्। ओम सहस शीर्षा विद्महे साक्षात् ओम सहशीर्षा दशांगुलम। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा पुस्तक पाहत असलो तरी पाठीमागे एक थोडीशी आपण थोडं वळून पाहूया की कश्यप ऋषीने त्या स्त्रियांनी देव पशु पक्षी राक्षस मानव यांना जन्म दिला किंवा ती प्रजा निर्माण केली। तर या प्रजा निर्माण करीत असताना याच्यामध्ये देव प्रजा आणि राक्षसी प्रजा 2 भाग तयार झाले। हे कसे काय तयार झाले? दैवी संपत्ती आसुरी संपत्ती। तर दैवी संपत्तीचं जे काय छात्र आहे म्हणजे ब्रह्मदेव सृष्टी, कश्यप सृष्टी, विश्वामित्र सृष्टी याची सृष्टी आहेत त्या छंद आणि स्वर, ऋषी देवता छंद आणि स्वर या दृष्टीने या मानवांचं देवांचं सगळं स्वरूप निर्माण केलेलं आहे। गायत्री छंद शरदा स्वर गणेश स्वरूप, पुष्णिक छंद वृषभ स्वर ब्रह्मस्वरूप, अनुष्टुप छंद गांधा स्वर विष्णु स्वरूप, ब्रज छंद मानधावता स्वर शिव स्वरूप, पंचम स्वर इंद्र स्वरूप, त्रिष्टुप दैव स्वर दत्त स्वरूप, जगतनिशा स्वर विराट रूप। अशा दृष्टीने या सृष्टीची रचना छंदातून स्वरातून केलेली आहे आणि ही रचना पारंपरिक पद्धतीने हजारो पिढ्या चालत आलेली आहे। ती जशी तशी नष्ट झालेली नाही, होणार पण नाही। कारण हा छंद आणि स्वर प्रत्येक वंशामध्ये असतात। जवारी जवारी बाजरी गहू तांदूळ 84 लक्ष होऊन हे जे छंद आणि स्वर ब्रह्म निर्माण केले त्या दृष्टीने सगळी प्रजा निर्माण झालेली आहे, देव पण निर्माण झालेले आहेत। आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे 1 ते 16 छंद स्वर लहरी याच्यामध्ये देव प्रजा, 24
28, 32, 36, 40, 28, 72 हे स्पंदन क्रियाचे जे लहरी आहेत याच्यामधली देवप्रजा. याच्या बाहेर जाईन ती राक्षस प्रजा. म्हणजे कसे 25, 24, 24, 25, नंतर 28, 29, इथं 32, 34, 35, म्हणजे 36, 38, 39, 40, 41, 42, 48, 49, 50, 52 आणि 72, 73, 85 जर समजा स्वर बदलून गेले आणि ज्याच्या ज्या साच्यात जन्म झाला तो ते प्रजा राक्षसी प्रजा जन्माला आली येते. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, छंदाचा ना आपल्या शरीराचा काय संबंध आहे का हे आपण पाहणार आहोत. आता बघा तुम्हाला सांगतो, या ठिकाणी एका मिनिटात नाडीचे ठोके 72 पडतात. हे विज्ञान धर्म हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. ही 72च का पडतात? एक कमी जास्त पडत नाही चालत का? नाही नाही, ते 72 पडले तो माणूस जिवंत राहतो, त्याशिवाय नाही. ते विज्ञान सांगतो. याला विज्ञान नाही, धर्माचा आधार आहे. जगती छंद निशा स्वर याची जे स्पंदन क्रिया आहे ती 72 आहे. छंद जो आपल्या शरीरात जगती निशा स्वराच्या लहरी चालतात ते आपल्या नाडी ठोक्यावर कळतं की आपल्या शरीरामध्ये जगती छंद निशा स्वर हा एका मिनिटाला किती तत्वात चालला? 72 तत्वात चालला. एका मिनिटात 72 पडतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती आहे. आणि जर 72च्या 73, 75 पडले तर विज्ञान ते ग्राह्य धरीत नाही आणि धर्म पण त्याला मान्य देत नाही. म्हणजे राक्षसी किंवा त्रासदायक छंद पडतात. आता एका माणसाचे 2 मित्र होते. एकाचे 2 जण योगा अभ्यास करीत असत. दोघं मला भेटले आणि म्हणे का अभ्यास करतो, असं करतो, तसं करतो. म्हणजे ठीक आहे, तुमची नाडी ठोकीची पडतात मोजा. एकाच्या बरोबर 72 पडत होते. तेव्हा त्याच्या शरीरातली सगळी चक्र जे आहेत मूलाधारपासून तसं आपण व्यवस्थित जागी झाली होती. मी ते मागचा मुद्दा आला नाही. परंतु हा जो दुसरा होता 73, 75चा त्याची चक्र जागी झाली असून ते विकृत अवस्था दाखवायची. भूत खेत दर्शन, याला देव दर्शन व्हायचं, याला भूतान दर्शन व्हायचं. भूत नसताना दिसायची का? तर याचे जे शरीरातले जे स्पंदन क्रिया आहे ती छंदाला सोडून होती. याची छंदाला धरून होते. ऋषी देवता छंद आणि स्वर म्हणजे आपल्या शरीराचे नाडी ठोके पडतात ते जगती छंद निषाद स्वर याला धरून पडतात. कारण 72 अक्षरांचा किंवा ध्वनीचा जगती छंद निषाद स्वर आहे सर्वात मोठा. याचा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे की हे आपल्या नाडी ठोके का अक्षरचा शास्त्रीय पुरावा आहे. 72च का? तर जगती निषाद स्वर आपल्या शरीरात व्यवस्थित चालतो म्हणून आपल्या शरीरात ठोके पाशी पडले पाहिजे. ज्यावेळेला आपल्या नाडी ठोके 72 काय पडतील 60 ते 72 तेव्हा आपलं आयुष्य 70, 80, 100च्या आसपास जाऊ शकतं. आता विचार करा, 72 ठोक्याला 100 वर्षाचं तुमचं आयुष्य. आणि जर समजा ते 80 पडत असतील तर 72ला 100, 80ला किती? म्हणजे याच्यामध्ये 80ला 72 100 पडतात. 80ला ते जे आयुष्य आहे तुमचं वाढायच्या ते 10-20 वर्षांनी कमी होणार. म्हणजे कमी होत चाललं. डॉक्टरचे मेडिकल शास्त्र हे सांगतं तुमची नाडी ठोके व्यवस्थित पडले पाहिजे, मेंदूची EG व्यवस्थित पाहिजेत, हृदयाचे कार्डिओग्राम व्यवस्थित पाहिजेत, ECG. तर हे नाडी ठोके सगळं संबंध जगनिशा स्वरामध्ये धर्मा धरून आहे. आपलं शरीर जे आहे चालतं ते धर्मा धरून चालते. आता समजा तुमच्या ठोक्यांनी 96 पडतात तर 72ला 100 तर 12 8 96 म्हणजे 80 पडले. म्हणजे 20 वर्ष आयुष्य कमी झालं.
आपल्या शरीरातले जे घटक आहेत ते आपल्या 20 वर्षापेक्षा कमी होत चालले, म्हणजे झिजलेत. तर ह्या रक्तगट तयार होतो तेव्हा पण सांगितलेलं आहे काय, ह्याच्यामध्ये जे आहेच आहे की 8 वसू, 2 अश्विनी, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार. आता हे जे फॅक्टर आहेत हे धार्मिक फॅक्टर आहेत. आध्यात्मिक फॅक्टर जे आहेत ते जेव्हा 11 वसू एकत्र येतील तेव्हा तुमचा ए बी रक्तगट तयार होतो. आणि जेव्हा ए अधिक बी फॅक्टर एकत्र येतील तेव्हा ए बी रक्तगट तयार होतो. आणि जेव्हा ओ रक्तगटामध्ये फॅक्टर नाही म्हटलं जातं, पण या ठिकाणी 2 अश्विनी कुमार आहेत फॅक्टर त्याचे, म्हणून त्या ठिकाणी ओ रक्तगट तयार होतो. 2 अश्विनी कुमार शक्ती एकत्र आल्या तर ओ तयार होतो. नंतर ही 11 रुद्र त्यांची सगळी शक्ती जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्या ठिकाणी ए रक्तगट तयार होतो. आणि जेव्हा 12 आदित्य एकत्र येतील तेव्हा बी रक्तगट तयार होतो. ए फॅक्टरचा ए रक्तगट विज्ञानदृष्ट्या, बी फॅक्टरचा बी रक्तगट. आता या ठिकाणी विज्ञाने असं मानलं तर धर्मामध्ये जे सांगितलं ते असं, छंद आणि स्वर, गायत्री छंद आणि निश्वास स्वरात 11 वसू एकत्र येतात. अनुष्टोप छंद गांधार स्वरामध्ये 2 अश्विनी कुमार एकत्र येतात. नंतर बृहत छंद मानधन स्वरामध्ये 11 रुद्र एकत्र येतात. आणि पंचछंद पंचम स्वरामध्ये 12 आदित्य एकत्र येतात. म्हणजे या ठिकाणी हे रक्तगट तयार होण्याकरता आपल्या शरीराची अवस्था अशी आहे. ही स्वतःप्रमाणे जी शक्ती आहे तिचा आपण जर अभ्यास केला तर आपलं जीवन सुरक्षित राहणार आहे. वेदांचा अभ्यास आणि पुराणांचा अभ्यास, वेदोक्त पुराणोक्त ब्राह्मण पूजा करताना म्हणतात, तर या दोहीचा तत्वज्ञानाचा संबंध ठेवून आपण संशोधन केलं पाहिजे. गायत्री मंत्र 24 अक्षर, 24-72 झालं, जग निश्वासवर झालं चालू 3 वेळा म्हटलं. अशी तिने सगळी सांगड घातलेली आहे. तर 11 वसू म्हणजे 8 विनायक एकत्र आले ये बी रक्तगट शक्ती प्रसन्न झाली. म्हणजे जन्मताच त्या व्यक्तीला ही शक्ती प्रसन्न आहे. ओ रक्तगट 2 अश्विनी कुमार जन्मताच प्रसन्न आहेत. नंतर हे रक्तगटाला 11 रुद्र जन्मताच प्रसन्न आहेत. बी रक्तगटाला 12 आदित्य प्रसन्न, हे रिद्धी सिद्धी जे आहेत त्या जन्मताच त्यांच्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर जन्मताच आहेत, म्हणजे त्या आपल्या बाहेरून मिळू शकत नाहीत, ते आहेतच. फक्त त्यांची वाढ करायची. मटकीमध्ये मटकीला मोड आहे, पण तो सुप्त अवस्थेत आहे. ती मटकी भिजू घातली का कोंब येतो. तसं आपण जेव्हा छंद आणि स्वराने मंत्र म्हणू तेव्हा आपल्या शरीराला सिद्धी आहेत, शक्ती आहेत, त्या जागे होतात आणि ते आपला प्रसन्न होतात, असा मुद्दा आहे. या दृष्टीने या पुराणामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगलेली आहे, ती आपण पाहिलेली आहे. आता पुढं काय सांगितली तर की वशिष्ठ पुत्र शक्तीचे आख्यान, महर्षी पराशक्तीची कथा. पराशर ऋषी म्हणाले, हे वक्तावे श्रेष्ठ सुत राक्षस रुधिरने त्या वशिष्ठ वश ऋषींचे 2 पुत्र कसे मारले, का मारले, हा प्रश्न विचारला आहे. तेव्हा सुत म्हणाले, म्हणजे रुधिर नामक राक्षस पूर्वकालामध्ये विश्वामित्रामार्फत दिले गेलेले शापचे कारण वशिष्ठाचे पुत्र शक्तीला छोटे भाईसहित खाल्ले. हे विप्रो ब्राह्मणो
वीस विचारणे विश्वामित्राने प्रेत होऊन वशिष्ठाचे यजमान राजा कल्मषपादाचे शरीरामध्ये प्रवेश करून कुशेक्षण केले होते. कल्मषपाद राक्षसाने भावीसहित शक्ती शाल्यो श्रेष्ठ शक्तीला भक्षण करूले असे ऐकून वशिष्ठाजी अरुंधतीचे साथ दुःखित होऊन हा पुत्र पुत्र म्हणत वारंवार म्हणत राहिले. विलाप करू लागले. पृथ्वीवर गिर पडले. मेरा कुल नष्ट झाले. हे ऐकून आपली सौभाग्य पुत्री तथा ज्येष्ठ पुत्र शक्तीचे स्मरण करत झाले. शक्तिमान वशिष्ठाने आता मै त्याच्याशिवाय मी जिवंत राहूच असेच निश्चय करून त्याने मरण्याचा विचार केला. नेत्रात आसू असून आत्मवान सर्वज्ञ तथा आत्मवेत्ता ब्रह्मपुत्र वशिष्ठाची पत्नी अरुंधती हे 7 पर्वताचे शिखरावर चढून पृथ्वीवर पडले. तेव्हा विचित्र हार विचित्र हार घातलेले हातीचे समान क्रीडायुक्त सलवानी पृथ्वीने पर्वतापासून पडलेले त्या वशिष्ठाला शरण दिले. ये म्हणे जवळ. कमल के समान आपले हातात रोते वशिष्ठाला पकडून स्वयं रडू लागली. त्यानंतर त्याची पुत्र तथा शक्तीची पत्नी भयापासून व्याकुळ होऊन रडू लागले. वक्ता श्रेष्ठ महामुनी वशिष्ठापासून म्हणाले, हे भगवान, हे ब्राह्मण श्रेष्ठ, हे विधव हो, अपने पुत्र तथा मरे पुत्र की देखभाल करण्यासाठी आपण पवित्र रक्षा करा. हे विपेंद्र, आपल्याला आपले या परम सुंदर शरीराचा त्याग करून चालणार नाही. कारण सभी पदार्थो सिद्ध करण्याचा शक्तिपुत्र मेरे गर्भ में स्थित आहे. म्हणजे कोणी मरत नाही, शक्तिपुत्र त्यांनी जीवन ठेवले आहेत. अशा दृष्टीने वशी ऋषी या ठिकाणी त्यांचा कारभार चालू आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी आपलं क्रतू, पुल, पुलस्त्य, अत्री, अंगिरा, वशिष्ठ, मरीच हे 7 ऋषी जे आहेत, हे 7 ऋषी महाप्रलयामध्ये वाचलेले आहेत. असे म्हणत कमलाच्या समान नेत्रवाली त्या धर्मज्ञाने आपल्या हातात असून स्वस्त्राला उठवून
त्यांना प्रणाम करून आता पुत्र शक्ती होता, त्याच्या मंडळीला दुःख होत होते, डोळ्याला पाणी लावून तिला त्याने बसवलं. त्यानंतर पुत्रवधूचे वचन ऐकून चैतन्य प्राप्त करून पुत्रवत्सल मुनिश्रेष्ठ वशिष्ठ भूमीपासून उठून अरुंधतीला आश्रय शेपासून अश्रुपुरित नेत्र तथा त्या अदृश्यांतिका हातापासून स्पर्श करून भारासहित रोड लागले. अदृश्य स्थानी सुद्धा अत्यंत दुःखित होऊन भूमीवर पडले. त्यानंतर विष्णूच्या नाभी कमलापासून विराजमान ब्रह्माजी भाती त्याची गर्भस्थालमे आणि शिशूने एक ऋचा उच्चारण केले. त्या ऋचाला ऐकून कृष्णे इसका उच्चारण केले असं सोचून भगवान वशिष्ठ चित्त होऊन ते ऐकू लागले. त्यानंतर कमल के समान नेत्र वाले विश्वात्मा तथा कृपानिधी विष्णूने आकाशवासून स्थित होऊन कृपापूर्वक वशिष्ठापासून म्हणले, हे वत्स, हे वत्स, हे विपेंद्र, हे वशिष्ठ, हे पुत्रवत्सल, आपले पुत्राचे मुख कमलापासून हे ऋचा निघाली आहे. सुन हे ऐक, शक्तीचे पुत्र तथा आपला पौत्रावर समान शक्तिशाली होगा. आता हे ब्रह्मपुत्र असे श्रेष्ठ शोक त्याग करून उठला. हा गर्भस्थ शिशु रुद्राचा भक्त होता आणि रुद्राची पूजामध्ये संलग्न राहील. या रुद्रदेवाची कृपा से आपले कुल का उद्धार करेगा. कहीं मुनिश्रेष्ठ विप्र वशिष्ठापासून असे म्हणून दयालु भगवान विष्णू तेथेच अंतर्धान पावले. तत्पश्चात कमल के समान नेत्र वाले विष्णूला शिर झुकाकर प्रणाम करून महातेजस्वी वशिष्ठाने आदरपूर्वक अदृश्यांतिके उदरात स्पर्श केला आणि हा पुत्र म्हणत अत्यंत दुःखित होऊन खाली पडले. हे तुझो उस समय रोती रडणारी अरुंधतीला आणि पाहून विलाप करणे लगे आणि आपल्या पुत्राचा स्मरण करायला लागले. दुःख बोले, हे पुत्र आ जाओ. हे शक्ति कमल को धारण करने वाले तुम्हारे इस पुत्राला देखून मी तुमची माता के साथ तुम्हारे पास येतो, इससे संदेह नहीं आहे असं नाही. सुजी म्हणाले, हे ऋषियो, असे म्हणून रडत विप्र वशिष्ठ अरुंधतीला आलिंगन करून खाली पडले.
शुभ अदृशंती भी गर्भस्थ शक्ती पुत्राचे आश्रय स्वरूप आपले उदराला मारू लागली. दुःखित होऊन विलाप लागली तथा पृथ्वीवर पडून पडली. तेव्हा भीतलेली अरुंधती तथा महामती वशिष्ठ बाला पुत्रवधूला उठून भयापासून विवल होऊन म्हणू लागले, हे विचारमुग्ध हे आर्य, कमल के समान हाथों अपने दुर्लभ गर्भमंडल को पीटकर तुम वशिष्ठाच्या समाप्त वंश को नष्ट करण्यासाठी उद्युत हो असे सांगितले. तुम्हारे पुत्र तथा शक्तिपुत्र पाहून आणि उस आर्यपुत्रापासून मुखामृत्यू का आस्वादन करून तुझ मुनींद्रने इस आपले शरीराला बचावण्याचा निश्चय केला आहे. आता तू आपले शरीराचे रक्षण करा. सुजी म्हणाले, या प्रकारे पुत्रवधू तथा मुनी वशिष्ठापासून म्हणत अरुंधती स्थित झाली. पुन्हा दुःखी तथा व्याकुळ अरुंधतीने म्हटले, हे वसुपुत्रे, आता मुनी वशिष्ठाचे तथा माझे जीवन तुम्हारे ऊपर निर्भर आहे. आता तुम्ही धात्री की भांती आपले देहाची रक्षा करा आणि हितकर हो असे म्हणाली. अदृश्यवंती बोलली, यदि मुनिश्रेष्ठ में अपने जीवन की रक्षा करने का निश्चय किया है तो मैं सुद्धा किसी रूप में आपले शुभ तथा अशुभ देहाची रक्षा करू. माझ्या असतीला आपले पतीचे वियोगाचा दुःख प्राप्त झाले आहे, यामध्ये संदेह नाही. हे मुने, मी दुःखापासून दग्ध आहे. हे मुने, मी आपकी पुत्री आहे. मैंने अद्भुत तथा बात पाहिले. हे विभो, मी दुःख की पात्र हूँ. आता हे ब्रह्मन, हे ब्रह्मपुत्र, हे जगत गुरु, इस दुःखापासून माझी रक्षा करा. पती सहित स्त्री इस लोकामध्ये दीन तथा असह्य होते आहे. आता हे आर्येंद्र, माझी रक्षा करा. पिता माता पुत्र पौत्र ससुर हे स्त्रियांचे बंधू नाही होत, अर्थात हे सब त्यांचे सदाचे साठी संपूर्ण हित संपादन करण्यासाठी समर्थ नाही होते. केवळ पती ही त्यांचा बंधुत्वाचा परम पती होत आहे. विद्वान जो का की म्हणजे पत्नी पतीचा आधा अंश होते आहे. पत्नी ही पतीचा अर्धांश आहे आणि इसमें मृत्यू झाले आहे. माझे पती शक्ति तो चली गए, किंतु मी जीवित राहिले आहे. हे मुनिश्रेष्ठ, मैं माझ्या मनाची कठोरता आहे. जो प्राण तुला अपने पति को छोड़कर मी क्षण भर के सुद्धा जीवित होए. हे वशिष्ठ, जैसे पीपल के वृक्षवर बढ़ी हुई लता जड़ को काट देने पर भी जीवित रहती है, वैसे ही अपने पति से
परित्यक्त होऊन मी दीन होकर जीवित आहे. म्हणजे वशी ऋषीचे सून जे आहे त्याचे भाषण चालले. त्याचं पुढे काय सांगते बघा. त्या पुत्राचे वचन ऐकून ग्रस्त आश्रमवाले बुद्धिमान वशिष्ठाने आपली बरोबर आपले आश्रमात जाण्याचे विचार केला. चिंता करून भगवान वशिष्ठाने बडे बडे कष्टाने आपले भार्या तथा पुत्रवधू अदृश्यांतिके बरोबर क्षणभरात आपल्या आश्रमात प्रवेश केले. सुनाला घेऊन ते आपल्या आश्रमात गेले. हे श्रेष्ठ मुनियो, उस पतिव्रता शक्ती भार्याने आपली वंश परंपराला सुरक्षित राखण्यासाठी कोणत्या प्रकारे रक्षा केली. तदनंतर 10वें महिने उस शक्तिपत्नीने अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. जैसे अरुंधतीने शक्तीला जन्म दिला होता, त्या शक्तिपत्नीने साक्षात पराशर को उसी तरह जन्म दिला. जैसे अदितीने विष्णूला स्वभावाने को और अग्नि को पुत्ररूप में जन्म दिला. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण वाचलं. त्याच्यामध्ये वशी ऋषीचा मुलगा शक्ती त्याला रुधिर नावाचं राक्षण खाऊन टाकलं. पण त्याची मंडळी जी होती अरुंधती अदृश्यंतिवंती ती गरोदर होती. आणि मग हे आपलं वंश बुडाला असं वशी ऋषीला वाचलं. परंतु मग हे वशी ऋषी आपल्या सुनाला घेऊन आणि अरुंधतीला घेऊन आपल्या आश्रमात गेले. त्यानंतर 9 महिन्याभरानंतर त्या अदृश्यवंतीला एक फार सुंदर मुलगा, त्याचं नाव पाराशर असं ठेवलं. पाराशर हा ऋषी पुढे जन्माला आला पारनेरमध्ये. पारनेरला आपण गेलो की सिद्धेश्वरला जातो. त्याच्या उजव्या बाजूला वावरामध्ये काय अशा गुंफा आहेत. तर त्या ठिकाणी वशी ऋषीने त्याच्या शक्तीने पाराशर ऋषींना जन्म दिला. म्हणून त्या ऋषीच्या नाव पारनेर असं पडलं. म्हणजे हा पाराशर नावाचा ऋषी आहे, तेव्हा पारनेर जन्माला आला. म्हणजे ऋषीची वंशावळी तो वंश वाढायचं. आणि अशा दृष्टीने हे त्याचं शास्त्र आहे. तर ते चालू येतं. ते वंश वाढा ऋषींचा, वशी ऋषींचा नष्ट झाला नाही. तेव्हा बाल मुर्ग समान नेत्रवाले होते. कुलीन बाला प्रतिष्ठाची आज्ञापासून शोक त्याग करून बालाच्या पालन करू लागले. त्यानंतर हासने भरलेले नेत्रवाली तथा व्याकुळ साध्वी शक्ती पराशर म्हणले, हे अंब, देवी आली तिथं, तिला भेटली. हे आंब अनघे, जैसे चंद्रमंडळारहित रात्री सुरत नाही होत नाही, त्याप्रमाणे आपलं हे शरीर मंगल आभूषणाने विना सुसज्ज होत नाही. कृपा करके आपण त्याचे कारण सांगा. हे माता मंगलमय आभासाचा त्याग करून पतिहीन की भांती आपण का बसलीस, हे शोभते, कृपा करके बता, हे सांगा. तर तेव्हा पुत्राची बात ऐकून त्या अदृश्यवंतीने पुत्रापासून अच्छा अथवा
बुरा कुछ भी नाही सांगितलं नाही. भगवान शाक्ते पराशरणे शक्तेय कारण हो त्या अदृश्यांतीस पुन्हा म्हटलं, हे माता माझे तेजस्वी पिता काय तुझे बताय, मला सांगा माझे वडील कुठे गेले. तेव्हा पुत्राचं वचन ऐकून अत्याधिक व्याकुळ होऊन ती म्हणाली, हे तात राक्षस तुम्हाला पिताचा वचन खाल्ले. असं म्हणाली भूमीवर पडली. तब पवित्र की बात ऐकू सुनून दयालु वशिष्ठ रोते हुए भूमीवर पडले. मुनी वशिष्ठाचे आश्रयापासून रहने वाले श्रेष्ठ मुनिगण तथा अरुंधती हे सर्व भी झोपले पडले. दुःख झालं त्यांना. तुझ्या आपल्या राक्षसाने खाल्ले. माता के मुखापासून असा कोण अश्रुपूर्ण नेत्रवाले बुद्धिमान पराशर म्हणाले, हे तात देवदेवेश्वर शिव की पूजा करून तथा चराचर सहित तीनों लोकांचा दग्ध करून मी क्षणभर में पिता का दर्शन करता हूँ असं विचार करून तो बाहेर पडला. तेव्हा उस शुभ वचन को ऐकून व आश्चर्यचकित झाले. त्याची वर पाहून मुस्का करून उसने हसूत पुत्रापासून म्हणाले, हे पुत्र हे सत्य आहे, तू शिवाची पूजा करा. त्यानंतर त्या शक्तिपुत्र पराशराचे कल्पाला जाणून दयानिधी बुद्धिमान तथा म्हणून श्रेष्ठ भगवान वशिष्ठ म्हणा, हे पौत्र हे श्रेष्ठ हे सुहृत ऐक, तो तुला संकल्प उचित आहे. फिर सुद्धा संपूर्ण लोकांचे विनाश करू नको. तू राक्षसांच्या नाशासाठी नवे लिए राक्षसांना मार. शक्तिपुत्र ऐक, त्रिलोकाने तुमचे प्रतिज्ञा अपराध केलाय. लोकांना मारायचे नाही, फक्त शत्रू त्यालाच मारायचं एवढं सांगितलं. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. आता या ठिकाणी हा जो पाराशर ऋषी आहे याचा जन्म पारनेरला झाला, म्हणजे पारनेर गाव आहे त्याच्या नावावरून पारनेर. लक्षात ठेवा, मागचा मुद्दा इथं आहे. आपल्या आसपास सगळ्या ऋषींचे जन्म झालेले आहेत. ही पवित्र भूमी आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. ओम स्वयंभू ओम स्वयंभू ईश्वराजा श्री अमृतमय कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचेश्वरी माता की जय. महापंचेश्वरी माता की जय. माता की जय. महाशाकंभरी माता की जय. ब्रह्म ऋषि यात्री की जय. अनुसया माता की जय. सर्व देवता की जय. सत्संग की धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांत शांत. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना.
बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.